मी काटोल विधानसभा क्षेत्रातून आलो. मी पण एक शेतकरी आहे आणि जवाब दो यात्रा संघटनेचा संयोजक आहे. आमच्या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात म्हणजे पीक विमा कंपनीने लुटलेलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सर्वे करायला जातात तेव्हा पण पैसे घेतात आणि तरी सर्वे करून सुद्धा काही शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही. काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्यांची पॉलिसीज रद्द करण्यात आली आहे. काही लोकांना लेट इंटिमेशन म्हणून रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि जवळपास 8,000 शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीने खोळंबून ठेवलेला आहे आणि यावर कोणताही शासकीय विभाग ॲक्शन घ्यायला तयार नाही. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा SDOच्या मार्फत निवेदन पाठवलं, परंतु त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली नाही. म्हणून आम्हाला इथपर्यंत यावं लागलं. काय तुमची मागणी आहे? जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे? काय पुढचं तुमची रणनीती असणार आहे? आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडून एवढीच अपेक्षा ठेवली आहे की त्यांनी पीक विमा कंपनीद्वारे जे रिजेक्ट केलेले लोक आहे याची योग्य पद्धतीने स्क्रुटिनी करून सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अगदी क्षुल्लक कारणामुळे त्यांनी रिजेक्ट केलेला आहे. म्हणजे मालती आणि मालतीबाईमधला फरक शोधून अशा असंख्य विधवा महिलांचे सुद्धा पीक विमा त्यांनी रिजेक्ट केलेला आहे. बऱ्याचशा लोकांचा सातबारा भूलेख अवेलेबल नाही आहे हे कारण देऊन रिजेक्ट केलं आहे. जर त्याचा भूलेखवर सातबाराच नसता त्याने पीक विमा कशाला काढला असता? पुढची काय भूमिका करणार आहे तुम्ही? आंदोलनाचा इशारा जर जिल्हाधिकारी साहेबांनी जर समजा शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर आम्ही संयुक्त आमरण उपोषण काटोल येथे करणार आहोत.